आपला देखावा सादर करत आहेत। श्री गांगोबा पालखी नृत्य स्पर्धक आयोजित भव्य राज्यस्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आणि या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी आम्ही देखावा सादर करतोय। रसिका सर्वांना माहिती आहे साईबाबा साई महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये खूप चमत्कार केले आणि त्यांचाच एक चमत्कार या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कृपया आपण भरभरून प्रतिसाद द्या। अभिनंदन करायचंय, सादरीकरणाला आपण प्रतिसाद द्यायचंय। खरंच साईबाबांचा अवतार प्रत्यक्ष या पृथ्वी तलावरती या करंबळ गावामध्ये नक्कीच अतिशय सुंदर असं देखणं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वधर्म समभाव अशी भावना यांच्या मनामधून त्यांनी समाज प्रबोधन केलेले आपले साईबाबा साईबाबांबरोबर या ठिकाणी त्यांचे 3 अनुयायी आहेत। अनुयायांसमोर या ठिकाणी आपल्याला हे दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष या करंबळे गावामध्ये आज आलेले अतिशय सुंदर की खरंच असे समाज प्रबोधक आपल्या या महाराष्ट्राला या आपल्या भूमीला मिळाले। म्हणून आज आपली संस्कृती आपली हिंदू संस्कृती आज आपल्या दिमाखामध्ये असताना आणि ही संस्कृतीचं पालन करत आहे याला कांगरूप मध्ये असे समाज प्रबोधक श्री साईबाबा साईबाबा अतिशय सुंदर। रसिको, हा जर देखावा आपल्याला आवडला असेल तर श्री गांगोबा पालखी नृत्य करंबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सहर्ष स्वागत करूया। चला अजूनही जोरात। रसिको, शिर्डीच्या वास्तव्यामध्ये साईबाबा रोज आपल्या तिथल्या वाड्याकडे जाऊन तेल आणत असत आणि संध्याकाळी आपल्या चावडीमध्ये त्या ठिकाणी दिवे पेटवत असत। पण ऐन दिवाळीच्या वेळेला तिथल्या वाण्याने ऐन वेळी तेल देण्यास नकार दिला आणि साईबाबांनी पाण्याने दिवे पेटवले। हा देखावा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय। रसिका, तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे। कृपया एकदा जर आवडला असेल आपल्याला तर कृपया आपण प्रतिसाद द्या। आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे। पाण्याने दिवे पेटवत अरे वा रसिको, साईनाथ महाराज की या ठिकाणी प्रत्यक्ष पाण्यावरती आज होळीच्या निमित्त का होईना या सप्तरंगानी राहून निघाले हे करंबळे गाव आणि या करंबळे गावामध्ये प्रत्यक्ष साईबाबांनी या ठिकाणी पाण्यावरती दिवे पेटवलेले आहेत। इतके अतिशय दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अतिशय सुंदर असं देखणं हा देखावा श्री गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे यांनी सादर केला। रसिको, ज्यावेळेस स्पर्धा असते त्यावेळेस हा देखावा आपल्याला 5 मिनिटांमध्ये सादर करायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा यजमान संघाने सुद्धा हा देखावा
5 मिनिटांमध्ये पूर्ण केलेलं आहे. 5 मिनिटं पूर्ण होण्या अगोदर पूर्ण केलेलं आहे. आणि या ठिकाणी यजमानाने आपली पालखी या ठिकाणी मैदानावरती आणलेली आहे. आपले ग्रामदेव पूर्ण हा भाग नोंदवून सोडणारा ढोल, झांज, ताशा, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राची ध्वजी पताका दिमाखामध्ये फडकवत हा संघ आपल्या या मैदानावरती प्रवेश करताना या पथकांच्या बरोबर पाठीमागे झांज आपली संस्कृती आहे. आपले हे जुने वाद्य आहेत. आपणासमोर या ठिकाणी सादर सुंदर देखावा आणि या देखाव्यासाठी आलेल्या बक्षीस आहेत तेजस सुरेश खाडके यांच्याकडून या सुंदर देखाव्यासाठी 200 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. आपल्या विनंती की आपण थोड्या वेळाने बक्षीस ऐकून घेऊन जायचं. तुम्हाला या संघाची अनेक वैशिष्ट्य आपल्यासाठी सादर करणार आहे. आपलं लक्ष असू द्या. आपल्यासमोर वाजत असलेला पहिला मकरंद पांचाळ रसिको मकरंद पांचाळ यांना विनंती करतो की आपण रसिकाला आपल्या ओळखून हात उंचावून सांगायचंय. मकरंद पांचाळ जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वाजवूया. नक्कीच कदम सर खऱ्या अर्थाने या आजच्या या स्पर्धेचे यजमान आहेत आणि ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेची सुरुवात चांगली होत असते त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणचा संघ हा कौतुकास पात्र होतो. चला सूर मारला जातोय. रसिको या ठिकाणी वाजणारं प्रत्येक वाद्याला गुण दिले जातात. सुरुवात सूर मारून केली जाते. शेवट सूर मारून केला जातो. या ठिकाणी सूर मारतो आणि गंगोबा भाऊतील पद्धत क्रम आहे. जबरदस्त खाके सुरेश खाके सर. कदम सर आपण नेहमी असं म्हणता की हेच व्यक्तिमत्व या पालखी नृत्य पथकाचा प्रेरणा असताना आहे की आज वयाची 98 वर्ष पूर्ण करत असताना देखील अशा या नृत्यामध्ये आपल्यातील असलेला जोश आणि जल्लोष या तरुणांना लाजवेल आणि म्हणून तर कौतुक या संघाचं. चला आता सुरुवात होईल प्रत्यक्ष देवाची आराधना. वैशिष्ट्य म्हणतो हा संघ या संघाचं एकमेव वैशिष्ट्य असेल या एकमेव संघ आपली कला सादर करत असताना आपल्या मुखातून एक नाद प्रकट केला जातो. तो नाद असा आहे हरी बोलला. हा एकमेव संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा आहे की जो आपली कला सादर करत असताना आपल्या मुखावाटे श्री देवाचं नामस्मरण केलं जातं. हरी बोलला. प्रत्येक क्षणाक्षणाला हरी बोलला. देवाची आराधना करतात या ग्रामदेव तिला सलामी दिली जाते. प्रत्येक घराची काठी बघा, काशाची काठी बघा, त्याला साथ असलेली सनई सूर आणि दिमाखामध्ये भरकत असलेली महाराष्ट्राची बंदी पताका. या सुरावरती झांज अतिशय सुंदर. अनेक स्पर्धांमध्ये या झांजवाल्याने सुद्धा आपलं पारितोषिक पटकावलेलं बघा. त्या ठिकाणी जे चाल मारली जाते त्या कलाकारांनी जर पाहिलं तर आपल्याला कोणत्याही वयाची मर्यादा या ठिकाणी नाहीये हे आपल्याला पाहायला मिळते. कारण अशा या वाद्यावरती
पालखीला डबल होतं यशस्वी करून या ठिकाणी घोड्याच्या चालावरती या ठिकाणी चाल पूर्ण केली होते. आपल्या यजमान संघाला जोरदार टाळ्या वाजत मित्रांनो. यजमान संघाने त्या ठिकाणी नाव बनवलं. आज अंदाज या ठिकाणी माय टीममध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी सुंदर प्रकारचा समावेश होतो. परीक्षक त्याचे गुण कमी केले जातात. त्यामुळे सर्व भान ठेवून या ठिकाणी आपली कला सादर केली जाते. आतमध्ये जे रिंगण आहे त्या रिंगणामध्ये 12 चौकोन आहेत. या 12 चौकोनामध्ये 12 जोड्या या ठिकाणी आपली कला सादर करत आहेत. त्यांना सुद्धा नियम आहे. पालखी नाचवत असताना आपल्या रिंगणाला पुन्हा एकदा बरोबर आवाज बदलला, ताल बदलला, नवीन सूर आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. पांचाळ आणि देश या स्पर्धेमध्ये आपल्या अभिमानाची गणवणार आहे. हे आमचे पांचाळ बोलावर असणारे संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण संघ आपल्या तालावर वाजवतात. शाबास क्या बात आहे. खूप छान, खूप सुंदर. जणू त्या ठिकाणी बैलगाडी असो, घोडागाडी असो आणि हा एक वेगळा त्या नृत्यामध्ये असतो. अश्वमेध या ठिकाणी सादर केलेल्या दोन्ही बाजूला श्री कांबेकर पाटील गरम आहे. पुन्हा एकदा घोड्याच्या तालावर दोन्ही बाजूला देऊन संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि 1 ते 3 फूट वर उंचावलेली पालखी अतिशय देखणं रूप या ठिकाणी पाहायला मिळते. या घोड्याच्या तालावरती आपल्याला पाहायला मिळते. पहा, कलाकार कोणत्याही वयाच्या मर्यादा नसलेलं अतिशय वेगवान या ठिकाणी चाल पूर्ण करताना त्यामुळे संघ ज्या प्रकारे या ठिकाणी पथकासाठी सुरू आहे. रसिको या ठिकाणी बघा वेगवेगळ्या चाली त्याचप्रमाणे मनोर या ठिकाणी रसायला लागतात. एका कलाकाराने संपूर्ण पालखीचा भाग आपल्या पुस्तकावर घेऊन आणि पायामध्ये स्टीलचे 2 पाले त्यानंतर आता कराटाची पाहूया. रसिको हे सोपं नाहीये कारण आपल्या पुस्तकावरची पालखी आहे. रसिको अनेक नियम आहेत. जर पालखीचा खूर जमिनीला लागला तर तो संघ या स्पर्धेतून बाद होईल हे माहीत असतोच होता. अतिशय कठीण अशी ही प्रकार या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर 2 फळ्या आहेत. त्या फळ्यांना असंख्य खेळे आहेत आणि या टोकदार खेळ्यांवर उभं राहून हा कलाकार आपल्या हस्तकावर पालखी घेऊन अतिशय सुंदर असं अरे बापरे जबरदस्त पूर्णपणे ती पालखी रिंगण खेळवली. रसिको जोरदार टाळ्या वाजवल्या या कलाकारासाठी. सोपं नाहीये, सोपं नाहीये. सगळे नियम त्यांना माहिती आहे. त्या नियमाची पायदोरी होणार नाही यांचंही त्याला भान आहे. पुन्हा एकदा 2 कलाकारांनी पूर्ण पालखीचा भाग आपल्या मस्तकावर घेऊन या घोड्याच्या तालावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. श्री कांबेकर पाटील वाजवण्याची एकच कला या ठिकाणी सादर करत नाही. त्या अनेक कलांमधून आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट झांज वाजत आणि त्यांनी पारितोषिक पटकावलेला हा कलाकार. पुन्हा एकदा 2 कलाकारांनी पालखीचा पूर्ण भार आपल्या एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर कोणत्याही हाताचा स्पर्श न करता ही चाल पूर्ण केलेली आहे. मानाची पालखी पालखीमध्ये प्रत्यक्ष आपल्या मांगोबा
वागजाई माता निनाई माता या ठिकाणी बसलेले आहे आणि असं असताना देखील प्रत्यक्ष या ठिकाणी हे नृत्य करणारे आमचे जे कलाकार आहेत त्यांना देखील त्याची जाणीव आहे आणि म्हणून अशा प्रकारे एवढे सुंदर नृत्य करत असताना त्या दैवाचाच या ठिकाणी मित्रांनो आशीर्वाद आहे. खूप छान, खूप जबरदस्त. रसिको, आपला ग्रामदेव श्री गांगेबा याचं पावित्र्य या ठिकाणी आपला पाहायला मिळतंय. आपला संघ यजमान संघ श्री गांगोबा पालखी नृत्यबद्दल सरंबळे या ठिकाणी या खंबेर संघासाठी बक्षीस आलेले आहे. शशिकांत चव्हाण लवले यांनी 500 रुपयाचं रोख बक्षीस दिलेलं आहे या संघासाठी. तसेच देऊ कावचे विनीत बेळके यांनी सुद्धा खंबेर संघासाठी रोख रुपये 500 दिलेले आहेत. रसिको, एक कलाकार आहे. आपल्या मस्तकाच्या आणि पालखीच्या मध्ये 2 स्टीलचे पेले आहेत. ते कुठलेही पेले चिकटवलेले नाहीये, फक्त एकावर एक ठेवलेले आहे. तो अवघड हा मनोरा या ठिकाणी सादर केला. आपण पूर्ण केला याच्यासमोर. या माडी बंधूने या पूर्ण नृत्याची आपल्या डोक्यावर घेतलेली पुन्हा एकदा एक एक्का डबल एक्का पुन्हा एकदा डोलाकडे बघा, डोलाकडे बघा. एक काठी डोळ्याच्या पाण्यावर, दुसरी काठी डोलावरती वेगळा सूर, वेगळा आवाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर मित्रांनो. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मुखातून एक स्वर येतोय, हरी बोलला, हरी बोलला, हरी बोलला. हा कंटिन्यू स्वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे या संघावर. तर या संघाचं वैशिष्ट्य हे एकमेव संघ आहे की जो आपली कला सादर करत असताना आपल्या मुखातून एक नाद निर्माण केला तो हरी बोलला. आणि खऱ्या अर्थाने हा एक धार्मिक असेल बरोबर. हरी बोलला याचा अर्थ परमेश्वर बोलला आणि हीच प्रेरणा या संपूर्ण भावना मिळते आणि प्रत्येक ठिकाणी वेगळेपणाला सारखं काय या ठिकाणी येते. सारे मायला म्हणा, दुष्कावला म्हणा असेल म्हणा किंवा त्या स्पर्धेमध्ये असते वेगळे पण जगतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक अनुभव संघाचं त्या ठिकाणी नामोदय केलं होतं. सुरेश खंडेसरकर नेतृत्व या ठिकाणी आहे आणि खंडेसरकर या स्पर्धेला घडवून घेत आहे. सुरेश ठाकरे यात सुद्धा ही एवढी एनर्जी खरंच अजूनही अनेक वर्ष या ठिकाणी त्याच्या नावाची सेवा व्हावी अशी गांगोबाची आम्ही प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आलेला आहात, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. अरे वा, फक्त 3 कलाकारांनी पालखीचा पूर्ण भार आपल्या मस्तकावर घेतलेला आहे. पाहूया. अरे वा, 4 कलाकारांनी पालखीचा संपूर्ण भार घेऊन हाताचा स्पर्श न करता या ठिकाणी वेगळी अशी चाल पूर्ण केलेली आहे. रसिको, आपलं नृत्य पथक जोरदार टाळ्याने आपल्या या कलाकारांना कौतुक करायचं. जोरदार टाळ्या या करून गावच्या टाळ्यामध्ये गरजेशपणा करू नका. एवढं सुंदर नृत्य आपल्या समोर सादर होते. वा, छान. पुन्हा एकदा पालखीचा तो आपल्या पाठीवर घेतलेला आहे. डोळ्यासमोर पाहण्याची नाव अशा प्रकारचे नृत्य, अशा प्रकारच्या वेगळ्या चाली, सुंदर अशा प्रकारे घोड्यांचा आवाज, एवढ्या सुंदर अशा प्रकारच्या कशावर चालेल त्याला डोळ्याची सनईची यशस्वी चाली पूर्ण करायच्या असतात तेव्हा कुठं आपल्याला 44 गुण मिळतात.
अशा अनेक चाली या ठिकाणी मारतात हे कलाकार. आणि या संघाचं वैशिष्ट्य आहे 44 काय 60 पर्यंत हा संघ जातो या दिलेल्या 25 मिनिटांमध्ये. अनेक चाली आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बोलांचा आवाज बदलला. वेगळी चाल या ठिकाणी. जसे काही या ठिकाणी ढोल वाजत असताना सुरुवातीला सोड, शेवटला सोड आणि मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या वाद्याचे प्रकार या ठिकाणी वाजवले जातात. तरच त्यांना तूर मिळालं जातं. आणि म्हणून तर कदम सर या संघासाठी आर्थिक देखील अशा प्रकारचं मनोबल वाढवण्यासाठी प्रोत्साहन बक्षीस देतोय. केदारनिंदन भडकंबा, केदारनिंदन भडकंबा याचबरोबर या पथकासाठी ₹500 देखील बक्षीस दिलं आहे. आणि सुंदर बांधवाला पाठवून ते देखील आपल्या या ठिकाणी आभार धन्यवाद. वाव, तीन कलाकारांनी आपली कला सादर केली. अतिशय प्रेमळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच ठेक्यावरती त्याच तालावरती आपल्याला शिस्तबद्ध आपला प्रदर्शन आपली कला सादर करायची असते. हे सर्व भान या कलाकारांना आहे. आणि हे करत असताना रिंगणाच्या रेषेला सुद्धा आपला पाय लागणार नाही याचं सुद्धा त्याला भान असतं. आणि म्हणून हा संघ अनेक वर्ष प्रथम क्रमांकाचा पटकावणारा हा संघ श्री गांगोबा नेतृत्वात कळंबळे संगमेश्वर. छान कौतुक या संघाचं, या पाठलाग्यांचं आणि खऱ्या अर्थानं कौतुक या सगळ्या कलाकार मंडळींचं की एवढी अशा प्रकारची पदक आलेली लागतो त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या चाली घेऊन आणि त्या ढोल ताशांच्या किनाऱ्यावरती ज्या वेळेला आपण ठेका घ्यायचा असतो ती कमालाची बात आहे. आता हे सगळेच त्या ठिकाणी जे स्पर्धकांचे खेळ आहेत ते त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत. खूप सुंदर